स्वकामाईची नरे आळसी माता तोची एक पुरुषार्थी मातृ पितृ देव भव सगळ्यांची सेवा करणारा. काय किती गोड सांगितले आहे का नाही. लय दमाने सांगायसारखं हे जसं रामदास स्वामींनी सांगितलेले तशा गतीतलं हे. आईची सेवा, वडिलांची सेवा, समाजाची सेवा, भक्ती करता आले पाहिजे, अंतःकरणामध्ये करुण असले पाहिजे, वाणी कशी असली पाहिजे, मंजूर असले पाहिजे, नेत्राने सुद्धा उत्तम बघता आलं पाहिजे. असं सगळ्याकडे आहे. त्याला काय म्हणलं जाते, पुरुषार्थी म्हणलं जाते. आपल्याला काय दोन शब्द सांगायला की आपण उड्या हानी चलतो हे का नाही. कसं सांगितलंय एकनाथ महाराजांनी दिलेलं की एकनाथ महाराज एक आहे म्हणून नातं आहे. नातं कुठं जोडले होते, भक्तीशी नातं जोडले ना. एकनाथ महाराज ना आपल्या अंतःकरणामध्ये तेवढं कार्य असावं मग आपण बोलावे. मग त्याच्या अगोदरची वेळ गेली बोला त्याची चाले त्याची वंदावे पावणे. आपण महाराज झालो, आपण पोते करा झालं, वाचन झालं, पण आपलं कर्म पाहिजे तसं त्याला पुरुषार्थ म्हणलं जाते. मग हे कर्म जर माझ्याकडनं नसेल तर मी पुरुषार्थ नाही, आणि हे सगळे कर्म जर अंतःकरणामध्ये असेल तर त्याला पुरुषार्थ किंवा त्याला पुरुष म्हणलं जाते असं आपल्याला सांगू लागलेले आहे. सांगितलं गेलं हे सगळं तरी आत्मंतकरणामध्ये असले असं मी पुरुषार्थ आहे, आणि जर ही मी सोडून द्यावा तर माझ्या कुळाला लांछन लागल्याशिवाय राहणार नाही. आणि या बघा वीर आहे, आणि वीर शरीने कोणाला बोलू लागलेला आहे. जे जे आले वीर या सोडून देण्यासाठी युद्ध करण्यासाठी जे जे वीर आलेले आहेत, लक्ष्मण भरत आणि मग हनुमंतराय जर त्यांच्याशी युद्ध करील असा लव बोला. मग याला पुरुषार्थ म्हणलं जाते. मग आपल्याकडे काय आता ज्या सूर्यवंश कुळामध्ये जन्माला आलोय, ज्या भूमीवरती जन्माला आलोय, ज्याचं रक्षण करायचा अधिकार आपल्याकडे किती जरी वीर आले पण त्यांच्याशी मी काय करणार, युद्ध केल्याशिवाय राहणार नाही आहे. ऋषी मुनीला सुद्धा आनंद झालेला आहे. जसं चंद्र पौर्णिमा अमावस्या जसे त्या सागराला भरती येते अशा प्रकारे या वाल्मिक ऋषीला ते आनंद झालेला आहे. आपण दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये ऐकलं होतं, मागं सांगितलं होतं. कोणाचं नाव सांगायचं, मी वाल्मिक ऋषीचे शिष्य आहोत असं वाल्मिक ऋषीने सांगितलं होतं. कुठं, प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी जायचे ना, तुमचं नाव सांगता कामा नये, आम्ही कोण आहे, वाल्मिक ऋषीचे शिष्य आहोत, आणि इतर रामायण गाण्यासाठी आलेलं आहे, भजन गाण्यासाठी आलेलं आहे असं लवकराला सांगलेलं. हे ऐकलं वाल्मिक ऋषीला अति आनंद झालेला आहे. आनंद असा शिष्य घडला, हे आनंद वाल्मिक ऋषीला झालेला आहे. असा शिष्य कसं झाला, परिपक्व झाला गेलेला आहे. सर्व ऋषींना त्याला होतं किंवा आपल्या शिष्याचं गुणगान गावला, त्या गुणगानाच्या अंतःकरणामध्ये एवढा सर्व ऋषींना अति आनंद झालेला आहे. मनी ऋषी म्हणे रीती सुता विजय होईल करिता मग पुकारा निघाला. सर्वच ऋषीने कुणाला आणा बघा आशीर्वाद दिलेला आहे लवाला, आहे का नाही. आता हे रावणारे, हे रामाच्या पुत्रा, तुला या रणभूमीमध्ये यांच्याशी युद्ध करणारे तुला नक्कीच विजय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व ऋषीने आधी काय दिलेला आहे बघा, आशीर्वाद दिला गेलेला आहे. चालीला जायचा